नाशिकच्या एका शिक्षकाने Amazon या नामांकित ऑनलाईन सेलिंग कंपनीला चांगलाच धडा शिकवलाय। खराब वस्तू पाठवून पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या Amazonला कोर्टात खेचून आपला हक्क नितीन कुमार कदम यांनी पदरात पाडून घेतलाय। नितीन कुमार कदम नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजात शिकवतात। 24 एप्रिलला त्यांनी Amazonवरून 11,999 रुपयांचा लिनोवो कंपनीचा मोबाईल मागवला, पण 4-5 दिवसातच मोबाईल खराब झाला। कदम यांनी Amazonशी संपर्क साधून पैसे परत करण्याची लेखी मागणी केली, पण Amazonनं पैशांऐवजी दुसरा मोबाईल कदमांच्या पदरात टाकला। तो मोबाईल कदमांनी परत पाठवला आणि पैशांची मागणी लावून धरली, पण वर्षभरानंतरही Amazon कंपनीनं दखल घेतली नाही। त्यामुळे कदमांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली। 11,999 माझे जे ऑनलाईन मी भरलेले होते मला ते, आणि मी मोबाईल परत दिला असल्या कारणानं मला ते 11,999 रुपये परत मिळावेत एवढीच माझी याच्यामध्ये इच्छा होती, पण त्यांनी ती प्रोसेस पूर्ण केली नाही। ग्राहक मंचांनी मात्र या केसचा निकाल माझं ऐकून, त्या युक्तिवाद ऐकून त्यांनी तो निर्णय दिला। कोर्टानं Amazon आणि नितीन कुमार कदम यांची बाजू जाणून घेतली। ऑनलाईन वस्तूंची विक्री करताना जबाबदारी झटकणाऱ्या Amazonला धारेवर धरलं आणि नितीन कुमार यांना मोबाईलचे 11,999 रुपये जोवर परत मिळत नाहीत तोवर 12% व्याज देण्यास सांगितलं। शिवाय मानसिक त्रासापोटी 3,000 रुपये आणि कोर्ट कचेरीच्या अर्जापोटी 2,000ची भरपाई देण्यास बजावलंय। Amazon हे केवळ ऑनलाईन विक्रीचे मार्केटप्लेस असून आम्ही फक्त एजंट सारखे काम करत असतो। तसेच तक्रारदाराने या केसमध्ये आम्हाला कुठलेही मूल्य देऊन वस्तू खरेदी केलेली नसून तो आमचा ग्राहक होऊ शकत नाही। तसेच ग्राहकाने ज्या कंपनीकडून हा मोबाईल खरेदी केलेला आहे त्या कंपनीला या केसमध्ये पार्टी केले नसल्याने तक्रारदाराने केलेला हा अर्ज खर्चाच्या मागणीसह फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद Amazon तर्फे न्यायालयात करण्यात आला। विक्रेता जेव्हा एखादी वस्तूची जाहिरात करतो आणि त्या जाहिरातीमध्ये तीच वस्तू देण्याचं जेव्हा अभिवचन देतो तेव्हा ती वस्तू देण्याची किंवा ती सेवा देण्याची बांधिलकी त्याच्यावरती कायद्यानुसार असते, आणि ती जर वस्तू आणि सेवा दिली नाही तर ती वस्तू त्या विक्रेत्याने परत घेतली पाहिजे आणि त्याचा संपूर्ण विक्रीचा मोबदला परत दिला पाहिजे। ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना घड्याळाऐवजी दगड पाठवणं, वस्तू खराब निघणं, रिकामा बॉक्स हाताला लागणं असे अनेक गंभीर प्रकार समोर आलेत। पण कोर्ट कचेरीचा डोक्याला ताप नको म्हणून ग्राहक काही वेळा शांत बसतो, पण नितीन कुमार यांनी आपल्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढण्याचा नवा आदर्श लोकांसमोर ठेवलाय। प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।